नमस्कार. आर.टी. ओनली यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती 2024 विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागली होती. विथ इंटरव्ह्यूची लिस्ट मध्ये ज्या उमेदवारांची निवड झाले त्या उमेदवारांचं भरपूर कन्फ्युजन आहे. आता कोणत्या टॉपिकवरती कोणते क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि कोणत्या टॉपिकवरती किती मार्क्स दिले जाणार आहेत ते सर्व डाऊट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करायचं आहे. तत्पूर्वी व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. बघा, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय दिनांक 8/8/2024 ला हे परिपत्रक करण्यात आले. या परिपत्रकमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. बघा, या ठिकाणी विषय काय दिले. मुलाखतीसह पदभरतीचे विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक 7/8/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत परिपत्रक आहेत. आता या ठिकाणी बघा, मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकाच 10 उमेदवारांची निवड केली. आता एका जागेसाठी किती उमेदवार जाणार आहेत? 10 उमेदवार जाणार आहेत आणि 10 उमेदवारांपैकी एक उमेदवाराला निवड केली जाणार आहे. एक उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या मर्यादेत सामाजिक व समांतर आरक्षणासह उपलब्धतेनुसार उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मध्ये नमूद केल्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण आहेत. एकूण टोटल किती गुण असेल? एकूण टोटल 30 गुणचं तुमचं इंटरव्ह्यू असेल. यासाठी शासन पत्र दिनांक 6/8/2024 नवे निवड प्रक्रियेतील पारदर्शकता व एकसूत्रीपणा राहण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित केले आहे. सदर मार्गदर्शक कार्यपद्धतीचे अवलंबन करून शिक्षक पदभरतीची कारवाई करावी, जेणेकरून शिक्षक पदभरतीची पारदर्शी व निपक्षपातीपणे पार पडेल. उमेदवारांची अंतिम निवड सदर 30 गुणाच्या आधारे गुणाक्रमाने आरक्षण व विषय विचारात घेऊन होईल. बघा, तुम्हाला तुमचा शेवटचा टप्पा काय असेल? तुमचं 30 गुणाच्या आधारे तुमची निवड केली जाणार. मेरिट सुद्धा 30 गुणाच्या आधारे तुमचं लावलं जाणार आहे. आता पवित्र पोर्टलवर वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना, शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर या सर्वांचे पालन करून शिक्षक पदभरतीची कालमर्यादेत कारवाई करावी, असे हे परिपत्रक मध्ये म्हटलं आहे. आता आपल्याला बघा, एकूण टोटल 30 गुण असेल. आता कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि त्या टॉपिक वरती किती गुण दिले जाणार आहेत? बघा, खाजगी संस्थातील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकाराकरिता शिक्षक पदासाठी निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालील प्रमाणे ठरवण्यात येत आहे. आता शासन निर्णय क्रमांक सक्रिय 2023 प्रकट 302 TNT 1 दिनांक 6/7/2023 मधील मुद्दा क्रमांक नुसार मुलाखतीकरिता देण्यात येणाऱ्या 30 गुणाची विभागणी पुढील प्रमाणे करण्यात यावी. आता बघा, या ठिकाणी 30 गुणामध्ये विभागणी किती केले? आता 1 2 3 4 मुद्दे तयार केले. आता उमेदवारांचे व्यक्तिमत्व एकूण गुण किती असेल? 5. आता कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे? पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा, दुसरा आहे पर्यावरणाची जाणीव आणि तिसरा आहे सामाजिक बाण इत्यादी. या 3 पॉइंट वरती तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. आता 5 गुण असेल. दुसरा असेल मुद्दा ब, उमेदवारांचे सामान्य ज्ञान एकूण 5 गुण असेल. आता कोणकोणत्या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात? चालू घडामोडी, दुसरा आहे महाराष्ट्राचे भूगोल इतिहास आणि तिसरा आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी. या टॉपिक वरती तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणार आहे. तर एकूण टोटल गुण किती आहेत? 5 गुण आहे या टॉपिकला. आणि क, उमेदवारांचे विषय ज्ञान एकूण 10 गुण असेल. बघा, उमेदवारांचे विषय ज्ञान एकूण 10 गुण असेल. आता कोणकोणत्या टॉपिक वरती तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणार? शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान आणि दुसरा शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान आणि तिसरा आहे शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता ॲबिलिटी ज्ञान. या टॉपिक वरती तुम्हाला 10 गुण दिले जाणार आहेत. आता या टॉपिक वरती व्यवस्थित तुम्ही प्रिपरेशन करायचे. आता या टॉपिक वरती व्यवस्थित प्रिपरेशन केल्यानंतर तुम्हाला 10 गुण दिले जाणार आहेत.
आता शेवटचा पॉईंट असेल उमेदवारांचे पाठ निरीक्षण एकूण 10 गुण असेल. पाठ निरीक्षणचे किती असेल? एकूण 10 गुण असेल. आता कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला पाठ निरीक्षण करायचं आहे? पाठाची पूर्वतयारी, विषयानुरूप नियोजन, वेळेचे नियोजन इत्यादी. दुसरा आहे पाठादरम्यान विषयाची मांडणी, अनुरूप प्रस्तावना, विविध विषयाची सांगड, मुख्य विषयाकडे प्रवेश. तिसरा आहे पाठ्यदरम्यान शैक्षणिक साहित्याचे प्रभावी वापर, गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर, शैक्षणिक तंत्रज्ञान वापर, फलक लेखन इत्यादी. आता चौथा आहे पाठामध्ये विद्यार्थ्यांचे परिणामकारक सहभाग, प्रतिसाद, वर्ग नियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग, इतर. आता 5व 6वं दिले पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, रिव्ह्यू, शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्टनिहाय मूल्यमापन, अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी. आता या टॉपिकवरती तुम्हाला तुमचे इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत आणि या टॉपिकवरती तुम्ही प्रिपरेशन व्यवस्थित करायचं आहे. आणि प्रिपरेशन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती किती मार्क्स दिले जाणार ते सुद्धा या ठिकाणी दिले आहेत. एकूण 30 गुण असेल आणि याच गुणाच्या आधारे तुमचं निवड केली जाणार आहे, तुमची मेरिट असेल. तर या ठिकाणी दुसरा मुद्दा दिले बघा, गुणदान प्रक्रियेचे अवलंबन केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास, बघा हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर गुणदान प्रक्रियेचे अवलंबन केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांचे समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावे. आता कोणकोणते पॉईंट असेल तर एक पॉईंट आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील. दुसरं असेल समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांकानुसार नुसार एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण प्राप्त असे असतील तर त्यापैकी वयाचे ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे. तिसरा पॉईंट आहे वरील अनुक्रमांक 1 व 2 या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता 12वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BEd, DEd समक्ष यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. तिसरा पॉईंट आहे निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठ व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे. यासाठी सदर कक्ष वर्ग खोलीमध्ये सदर प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावेत. बघा जेव्हा तुमचं इंटरव्ह्यू असेल आणि त्या ठिकाणी तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहेत आणि तुमची निवड प्रक्रिया कशी झाली ते सर्व रेकॉर्ड करून त्या ठिकाणी जतन केले जाणार आहेत. आता चौथा पॉईंट असेल निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवण्यात यावे. दिनांक 8/8/2024 ला हे पवित्र पोर्टल मार्फत खाजगी व्यवस्थापना शाळेतील मुलाखतीसह शिक्षक पदभरतीसाठी मार्गदर्शक सूचना व्यवस्थापन व मुलाखतीसाठी निवड पात्र उमेदवारांसाठी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. आता सर्वसाधारण सूचना बघा या ठिकाणी पहिला आहे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. दुसरा आहे मुलाखतीशिवाय शिक्षक पदभरती या प्रकारातील दिनांक 25/2/2024 ते 25/6/2024 व दिनांक 30/7/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकारी यांच्यासाठी सूचनाचे देखील अवलोकन करावे. आता बघा मी व्हिडिओ एवढे स्पीडमध्ये का घेतोय कारण व्हिडिओ जास्त लॉंग होईल त्याच्यामुळे मी जास्ती स्पीडमध्ये घेतोय. तुम्हाला हे PDF हवे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात आणि सर्व PDF तुम्ही प्रिंट करून रीड करू शकता. तिसरा पॉईंट दिलाय पवित्र पोर्टल स्वयंप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत उमेदवारांसाठी सूचना. यामध्ये दिनांक 1/9/2023 तर 5/2/2024 रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या देखील अवलोकन करावे. चौथा आहे पवित्र पोर्टलवर शैक्षणिक संस्था व उमेदवार यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व सूचनांचे अवलोकन करून आवश्यक ती कारवाई करावी. पाचवा पॉईंट आहे शिक्षक शिक्षण सेवक पदभरतीसाठी माहे ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत बिंदू नामावली व रिक्त पदाच्या माहितीची नोंद करून पवित्र पोर्टलवर वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध केलेल्या आहेत. 6 नंबर आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कारवाई करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीच्या पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 7 ते 8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
7वा पॉईंट दिले, उमेदवार शिक्षक उपयुक्तता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त गुण पोर्टलवर लॉक केलेल्या प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचं गट विषय, अध्यापनाचे माध्यम तसेच विविध न्याय निवाडे, आदेश, शासन निर्णय इत्यादी सर्व बाबींना एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या यासाठी शिफारस झाली आहे. 8वा पॉईंट आहे, सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील शिफारस पात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी कारवाई संबंधी व्यवस्थापनाकडून 9/8/2024 ते 31/8/2024 या कालावधीत करण्यात येणार आहेत. बघा, हा इम्पॉर्टंट डेटा आहे. ज्या उमेदवारांची निवड झाली विथ इंटरव्ह्यू मध्ये त्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू 9/8/2024 ते 31/8/2024 या कालावधीमध्ये कंप्लीट केले जाणार आहेत. तर ज्यांना माहीत नसेल किंवा तुमचं मित्र असेल, तुमचं नातेवाईक असेल, ज्यांचं सिलेक्शन झालं असेल, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना कळवा. 9/8/2024 ते 31/8/2024 या कालावधीत त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. आता हे इंटरव्ह्यू तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला संस्था तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि कोणत्या ॲड्रेस तुम्ही व्यवस्थित सर्व रेडी करून ठेवायचं, इंटरव्ह्यूचं सर्व तयार करून ठेवायचं आहे तुम्ही. 9वा मुद्दा आहे, नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेत पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती परंतु विविध कारणास्तव 11 शैक्षणिक संस्थांच्या एकूण 43 पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही. अशा शैक्षणिक संस्थांतील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदाची माहिती पोर्टलवर प्रसिद्ध देण्यात येत आहे. आता या ठिकाणी बघा, 11वा मुद्दा काय दिले, शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर दर्शवलेल्या संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनू अंतर्गत जनरल मेरिट लिस्ट दिसेल. यावरून क्लिक केल्यानंतर जनरल मेरिट लिस्ट पोस्ट वाईज दिलेले सब्जेक्ट वाईज मेरिट लिस्ट, कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट या कोणत्याही मेनूवर क्लिक केल्यानंतर संस्थेने दिलेल्या जनरल मेरिट लिस्ट या मेनूवर क्लिक केल्यानंतर संस्थेकडे शिफारस झालेल्या गुणवत्तेनुसार उमेदवारांची यादी उपलब्ध होईल. 12वा मुद्दा आहे, व्यवस्थापनाच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे स्वतः प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड कॉपी लॉग इन केल्यानंतर व्ह्यू ॲप्लिकंट सेल्फ सर्टिफाईड कॉपी यावर क्लिक करून संबंधित उमेदवारांचे परीक्षा क्रमांक नोंद करून सबमिट यावर क्लिक करून केल्यानंतर उमेदवारांचे स्वयंप्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहे. आता 13 नंबर आहे, उमेदवारांची जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रमांवर गुणवत्तेनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच व्हिडिओची नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.